कृतायुगामध्ये, कृतायुगानंतर त्रेतायुग आहे, नंतर द्वापारयुग, नंतर कलियुग आहे. अशी 4 युग आहेत. पण कृतायुगातल्या त्या वाल्मिक ऋषींना जो जप दिला तो मग कोणता राम होता? प्रश्न केला एकाने की वाल्याने कोणता राम जपला? कारण त्यावेळेला राम नव्हता, रामाचा जन्मच नव्हता त्यावेळेला, कारण कृतायुग होता, त्रेतायुग आलाच नव्हता. मग कृतायुगामध्ये कोणता राम जपला वाल्मिक ऋषींनी? तर तो आत्माराम जपला. आणि त्या कृतायुगामध्ये भागवतामध्ये दाखवले 17व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये नाथ महाराज सांगतात की त्यावेळेला त्या कृतायुगामध्ये लोक सगळे ध्यान कोणाचे करायचे? तर हंसाचं ध्यान करायचं. कारण त्यावेळेला कोणत्याच देवाचा अवतार झालेला नव्हता. राम नव्हता, कृष्ण नव्हता, दत्त महाराज नव्हते. कृतायुगामध्ये सगळं कृतकृत्य होतं, सगळं पापी माणसं नव्हती, सगळ्यांचं मन स्वच्छ होतं, शुद्ध होतं, निर्मल होतं. आणि मग ते कोणत्या देवाची पूजा करत असतात? तर त्यांचा देव कुठला होता? तर सोहम हंसा हाच त्यांचा भगवंत होता. जो श्वास जातो येतो तोच तर त्यांचा भगवंत होता. कृतायुगामध्ये काय व्हायचं? तर सगळे कृतकृत्य होते, सगळे काय शांत होती, लोक शुद्ध अंतःकरणाची होती. आणि म्हणून त्यांना कोणत्याही देवा पूजा करण्याची गरज नव्हती. कारण काय? त्यावेळेला कुठलाच अवतार नव्हता. म्हणून ते आपल्या अंतरात्म्याचं काय करायचं? भजन करायचं. आणि तेच भजन आत्तापर्यंत आपल्याला सांगितलंय. आत्माराम म्हणजे काय? आपला आत्मा हाच आपला राम आहे. त्यावेळेला जो वाल्मिक ऋषीने जो आत्माराम पूजला, तो स्वतःचा अंतरात्माच त्यांनी पूजला. कारण त्यावेळेला राम अवतार नव्हताच. आणि तेच सांगायचं समर्थांना. आणि ते सांगण्याच्या पूर्वी इथं आपल्या समर्थांनी सुरुवातीला जे काय ओव्या दिलेत आपण ते वाचूया. श्रीराम समर्थ. नमो गणपती मंगलमूर्ती, जयाचे निमती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करते आत्म्याचे. समर्थ काय सांगतात की नमो गणपती मंगलमूर्ती. पहिल्यांदा त्यांनी गणपतीला नमस्कार केलेला आहे. आता ज्ञानोबा गणपती कोणता सांगतात ज्ञानोबा? तर आत्मरूप गणेशू. बघा काय लिहिले? ज्ञानोबांची भाषा एकदम सॉफिस्टिकेटेड आहे. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, आणि तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. म्हणजे काय? आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. ज्ञानोबा सांगतात आत्मरूप गणेशू केलिया स्मरण म्हणजे आपला आत्मा हाच ईश्वर आहे आपला, आणि तोच आपला गणपती आहे. देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. ज्ञानोबा सांगतात तोच गणपती, आणि सगळ्यांच्या मतीला, सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश देणारा तो गणपती. आणि त्याचं पूजन कसं करायचं हे कृतायुगामध्ये नारदाला ज्यावेळेला वाल्मिक ऋषी भेटले त्यावेळेला त्यांनी जे काय त्याला नाम दिलं, आणि तेच नाम आपल्याला युगानुयुगाचं नाम. नारद सारीला भक्त प्रल्हाद भेटले, नारद महर्षींना ध्रुवबाल भेटला, नारद महर्षींना व्यासमुनी भेटले. या सगळ्यांना प्रकाशित करणारा कोण आहे? तर सगळ्यांचा गुरु कोण आहे? तर नारद महर्षी आहे. आणि त्यांनी त्यांच्याच आत्म्याचं दर्शन दिलं त्यावेळेला कृतायुगामध्ये. आणि तेच दर्शन आपल्याला व्हावं म्हणून समर्थांनी आपल्याला समासाचं नाव दिलं आत्माराम निरूपण नाम. आत्मा एकच आहे. आत्मा कसा आहे? सर्वा घटी राम देहादेही एकच आत्मा आहे. आणि त्याची पूजा कशी करायची? मग त्याच्यासाठी काय लिहिले? देवा तुची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू. म्हणजे सगळ्यांच्या बुद्धीला, सगळ्यांच्या मनाला प्रकाशित करणारा तो आपला आत्मा आहे. आणि ती एक शक्ती आहे. आत्मा काय आहे? आत्मा एक शक्ती आहे. लोक भजती स्तवन करते आत्मयाचे. लोक काय करतात? सर्वच लोक भजन करतात आणि स्तवन करतात. कोणाचे स्तवन करतात आणि कोणाचे भजन करतात?
आत्म्याचेच भजन करतात. आपण न कळत आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचंच भजन करतो. एखाद्या मूर्तीसमोर जरी आपण उभा राहिलो तरी पण आपण भजन करायला जर लागलो तर आपण आपल्या आत्म्याचंच भजन असतं. पण लोकांचं तिकडे लक्ष नसतो, लोक बाह्य अंगाने जातात. खरं तर त्यांनी सांगितलं गेलं आहे, आकाशात पतिततोयम यथा गच्छती सागरा सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे, आकाशात पतिततोयम, आकाशातून पडलेलं सर्व पाणी नदी नाले तलाव यातून कुठे जातो तर समुद्राला मिळतो. तसं तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार केलं तर एका अंतरीच्या अंतरात्म्याला जाऊन पोचतो. आकाशात पतिततोयम यथा गच्छती सागरा सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. एका अंतरीच्या अंतरात्म्याला जाऊन मिळतो. पण आपलं तिकडे लक्ष नाही ना, आपल्याला दाखवणारा गुरु मिळाला नाही. पण त्या कृतायुगामध्ये नारद महर्षी प्रत्यक्ष आलं. नारद महर्षी प्रत्यक्ष आले आणि त्यांनी काय केलं, त्या वाल्मिक ऋषींना, त्या व्यासमुनींना, त्या ध्रुव बालाला, या सगळ्यांना काय केलं, त्यांनी आपल्याच आत्म्याचं दर्शन दिलं आणि आपल्याच आत्म्याचं भजन करायला सांगितलं. जगामध्ये सगळ्यांना चालवणारा एकच आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं भजन कसं करायचं हे कोणीच सांगत नाही. आणि म्हणून भक्ती मार्ग जो आहे, म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलं, देवांचा बाजार भरला, शास्त्राचा गलबला झाला. देव 33 कोटी देव तयार झाले. बोरी खालचा, बाबली खालचा, पिंपळा खालचा अनेक देव तयार झाले. आणि लोक काय करतात, ते दगडाचीच पूजा करत बसले लोक. आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचं निरूपण कोणी देत नाही. आहे तरी परमसुगम जनाशी झाला दुर्गम, का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कोणत्या सत्संगात जायचं हे लोकांना कळत नाही, कुठला गुरु करायचा हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून सगळं काय झालेलं आहे, म्हणून त्याने लिहिले आहे तरी परमसुगम, एकदम सोपा आहे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं हा गुरु जोपर्यंत आपल्याला भेटत नाही, त्या नामाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं प्राप्त होतं. आणि ते नाम देणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही. आता ह्या दासपदामध्ये एक मंगलाचरण सोडला, 200 समास आहेत, 20 दशक 200 समास. पण ह्या 20 दशकांमध्ये आणि 200 समासामध्ये 199 समास. समासाचं नाव काय आहे तर श्रवण भक्ती निरूपण नाम, विष्णू श्रवण भक्ती निरूपण नाम, आत्माराम निरूपण नाम, सगळीकडे नाम आहे. आणि एक नामच नसेल तर 199 समास आपल्याला समजतील का, अजिबात समजणार नाही. म्हणून लिहिले की नाही रामदासांनी, का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कुठल्या पंथात जायचं की ज्या पंथामध्ये नाम आहे, ज्या श्रीगुरूंकडे नाम आहे, जे ध्यानाला बसवतात, जे आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करतात, अशाच गुरुला आपण शरण जायला पाहिजे. समर्थांनी बऱ्याच वेळा इथं आपल्याला दाखवलेलं आहे, गुप्त आहे उदंड धन त्यास काय जाणती सज्जन, गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. रामदास स्वामी सांग, गुप्त आहे उदंड धन, उदंड धन आहे पण गुप्त आहे हो. म्हणजे जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान कसं काय कळेल. तर सगळीकडे आत्माराम भरलेला आहे. आत्माराम कसा आहे, सगळीकडे आहे. आणि त्या आत्मारामाची ओळख आपण घेत नाही तर आपल्याला त्याचा आपल्याला ज्ञान होईल का. कारण इथं समर्थ आणखी सांगतात, पाहता सृष्टीची रचना तेथे एकाच याने चालेना, एकच चालवे नाना देह धरून या. बघा समर्थ रामदास किती सोपं करून सांगतात. 500-550 वर्षापूर्वी संत रामदास स्वामी आले आणि त्यांनी लोकांना हे ज्ञान कठीण आहे कळायला असं त्यांनी ओळखलं आणि सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं. काय सांगितलं आहे, पाहता सृष्टीची रचना तेथे एकाच याने चालेना, एकच चालवे नाना देह धरून या. म्हणजे काय सांगतात,
त्याचा अर्थ बघा, परत परत सांगतो. पाहता सृष्टीची रचना अशी आहे की ते एकाचेने चाले ना. म्हणजे एक देव ह्याला चालवत नाही, तर एकच होऊन सगळ्यामध्ये तो चालवतो, एकच होऊन सगळ्यांना चालवतो. म्हणजे काय सांगितलंय? एकोहम बहुश्याम, एकच परमात्मा बहुरूपाने नटलेला आहे. आणि तो कसा आहे? तो आत्मस्वरूपाने तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तो चैतन्य स्वरूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणून एकच चालवी नाना देह धरुनिया, एकच आहे पण सगळ्यांना अनेक प्रकारची देहामध्ये तो वास्तव्याला येऊन आपल्याला चालवतो. तो प्रत्येक जीवाला तो चालवतो. आणि आपण जर त्याचं भजन केलं नाही तर आपल्याला कसं काय ज्ञान होईल? जो आपला अंतरीचा अंतरात्मा मुख्य देव आहे, मुख्य देव तो चोरलास आहे, पण सद्गुरूनं तो सर्वताही न दिसे. चोरून ठेवला आपण त्याला आपण बाहेर काढत नाही. आपण अनेक देवांची पूजा करत बसलोय. पण तो जो अंतरीचा अंतरात्मा आहे, तो अंतरीचा अंतरात्माच आपल्याला सर्व देवांचं दर्शन देतो. पण आपण त्याला एकालाच विसरलो. आणि भक्ती मार्गातला घोटाळा इथंच झालेला आहे की आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं हे सांगणारा गुरु जोपर्यंत मिळत नाही, जीव शिवाय ऐक्य करणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही, तोपर्यंत आपला आयुष्य असाच चाललेला आहे. आणि अंतकाली आपल्याला जर हे नाम मिळालं नाही, हे भगवंताचं दर्शन झालं नाही, तर मग प्रत्येकाचं जे काय आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे ते फुकट जाईल सांगितलंय. नमो वैखरी वागेश्वरी बघा. आणि नंतर त्याने पहिल्यांदा कोणाला नमस्कार केला? पहिल्यांदा गणपतीला नमस्कार केला, नंतर त्याने वैखरीला नमस्कार केला. जो अंतरीचा अंतरात्मा आपले वैखरी पण तोच चालवतो आपला. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करी. आता ही वैखरी काय करते? तर वागेश्वरी म्हणजे आपली वाग्देवता, म्हणजे आपल्याला जे काय आपल्याला बोलता येतो, जे काय आपली वाचा आहे, जी काय आपली वैखरी आहे, ही वैखरी फक्त इथे दिसतो आपल्याला समोर, पण ही चारी वाण्यांनी भरलेली आहे. कारण हिचा उगम परेपासून झालेला आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. आपल्याला दिसताना काय दिसतो? आपल्याला दिसताना या तोंडातूनच आपण बोलतो असं वाटतं आपल्याला, या मुखातून आपल्याला दिसायला दिसतो. पण हिचा जो मूळ आहे तो कुठे आहे? तर हा वैखरीचा मूळ कुठे आहे? तर ह्या वैखरीचा मूळ आपल्या परेच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून परा पश्यंती मध्यमा वैखरी दिसत नाही आपल्याला. आणि ही पण गुप्तच आहे. ही पण कशी आहे? आणि गुप्त आहे. आणि त्या गुप्त वैखरीला प्रगट करण्यासाठी पण आपल्याला श्री गुरूंकडेच जावं लागतो. म्हणून गुप्त परमात्मा सज्जना संगती शोधावा. तो गुप्त आहे, वैखरी गुप्त आहे, परमात्मा गुप्त आहे, संपूर्ण ज्ञानच गुप्त आहे. गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास लागे करण्या अंजना, गुरु कृपेचे. समर्थ रामदास सांगतात. गुप्त आहे उदंड धन, त्यास काय जाणती सज्जन. गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. काय सांगतात बघा, किती सोपं करून सांगितलंय समर्थांनी. गुप्त आहे तो, आणि उदंड, आणि धन आहे तो आपला. हरिनाम हे आपलं काय? हाच आपला धन आहे. उदंड आहे, धन स्वरूपामध्ये आहे. त्याशी काय जाणती सेवक जन. काय जाणणार लोक मला सांगा? कारण त्याशी करणे लाग्या अंजन गुरुकृपेचे. गुरुकृपेचा अंजन जोपर्यंत आपल्या डोळ्यामध्ये गुरु घालत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या परमात्म्याची दृष्टी आपल्याला येणार नाही. जो डोळे अंजन भेटे तो दृष्टी स फाटा फुटे. ज्ञानोबा सांगतात, जवळ डोळे अंजन भेटे गुरुकृपेचा अंजन. अंजन म्हणजे प्रत्यक्ष अंजन नाही बरं का, गुरुकृपेचा अंजन. जवळ डोळे अंजन भेटे तो दृष्टी स फाटा फुटे. मग विस्तार पाहू प्रगटे आत्मबोधाचा. जिकडे तिकडे आपल्याला आत्मा प्रत्येकाच्या ठिकाणी असा आपल्याला प्रत्येकाला बोध होतो. आणि तो बोध आपल्या हातात यायला पाहिजे. सर्व आपल्याला मिळण्यासाठी तो बोध आपल्या हातात यायला पाहिजे.
आणि जोपर्यंत बोधावर आपण आरूढ होत नाही, आपल्याकडे बोध नाही, तोपर्यंत आत्मदेवाची ओळख होणार नाही. ज्ञान भरपूर होईल तुम्हाला, पण त्या भाराभर चिंध्यासारखा होईल. आत्मबोध हाच आपला ज्ञान स्वरूप अवस्था आहे. आणि म्हणून तर काय, नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश काय करते, ते आपल्या आतमध्ये प्रकाशित करते. प्रत्येक साधकाला प्रकाशित करते ती वैखरी. काय करते वैखरी? प्रत्येकाला प्रकाशित करते. बघा, तुम्हाला अनुभव असेल तर काय माहित नाही, पण वैखरीच आपल्याला प्रकाशित करते. कारण ज्या वेळेला त्या नामाचं प्रगटीकरण होते, तेव्हा आपल्या परावाणीतून परापश्चिंती मध्यमा वैखरी चारी वाणे शुद्ध होतात. काय होतात? चारी वाणे शुद्ध होतात. आणि चारी वाण्या शुद्ध झाल्यानंतर आपल्या वैखरीतून जो शब्द निघेल तो ब्रह्मवाक्य असतो. जो शब्द निघेल तो ब्रह्मवाक्य. अशी त्या वैखरीची काय आहे? शक्ती आहे वैखरीची. आणि ती शक्ती आपल्याला मिळाली पाहिजे. आणि त्या शक्तीकरता आपण अभ्यंतरी प्रकाश करी. वैखरी काय करतो? आतमध्ये प्रकाशित करतो माणसाला. आतमध्ये प्रकाश असला तरच बाहेर प्रकाश दिसेल. आतमध्ये काहीच नसेल, अंधार असेल, तर बाहेर प्रकाश कसा काय येईल? म्हणून पहिल्यांदा आत्मप्रकाश पाहिजे आपल्याला. आत्मप्रकाश पडला की आपली वैखरी शुद्ध होते. आणि वैखरीतून पण प्रकाश निर्माण होतो, पण तो शब्दांची रेलचेल होते. शब्दांच्या रेलचेलीचा प्रकाश पडतो. नंतर आत्म्याचा प्रकाश झाल्यानंतर वैखरीचा प्रकाश असा असतो की भावाची अवतरवितीत नानाखून तत्वभेद चढे संपूर्ण. साधकाच्या अंगामध्ये तत्वाचं हे होतं. काय होतं? विवरण होतं. भावाचे अवतरविती म्हणजे आपल्या वैखरीतून आपल्या अंतकामध्ये भाव निर्माण होतो. काय निर्माण होतो? भाव निर्माण होतो. तो भाव आपल्याकडं असला पाहिजे. आणि त्या भावातून आपल्याला या वाण्या ज्या आहेत, या वाण्यांचा आपल्याला अनुभूती येते. नाना भरोवरी विवरी नाना विद्या. आणि अनेक प्रकारच्या विद्या आपल्या त्या वैखरीतून बाहेर पडतात. अनेक प्रकारच्या विद्या आपल्या वैखरीतून बाहेर पडतात. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम सर्व जाऊन विश्राम चंद्रमौली पावला. आता रामदास स्वामी आपल्याला स्वतःचे अनुभव सांगतात की बघ, असं जर झालं, जर तुमची शारदा सरस्वती प्रसन्न झाली, गणपती तुमच्यावर प्रसन्न झाला, सकळार्थ मती प्रकाशू, तुमच्या मतीला संपूर्ण प्रकाश देणारा गणपती प्रगट झाला, सरस्वती प्रगट झाली, तर सकळ जनामध्ये नाम काय? राम नाम उत्तमोत्तम. तर सगळ्यांना नामाची अनुभूती येते. सकळ जनामध्ये राम नाम उत्तमोत्तम. हे कधी प्रगट होतो? तर आपल्या आतमध्ये त्या राम नामाचा उत्तमोत्तम आपल्याला अनुभव येतो. जसं भगवान शंकराला सर्व जाऊन विश्राम चंद्रमौली पावळा. भगवान शंकराला पण ह्या नामाची अनुभूती आली आणि संपूर्ण श्रम गेलं. त्याचं जे काय त्याच्याकडं श्रम करायचा ध्यानाचा ज्ञानाचा, तो सगळा त्याच्यातनं गेला आणि त्याला शांती मिळाली. विश्राम पावला चंद्रमौली. शांत झाला. त्याने डोक्यावर काय धारण केलं? तर शांत अशा चंद्राला धारण केलं आणि शांत झाला. तसा आपल्याला शांती, नाथ महाराज सांगतात की नाही, शांती आपल्याला प्राप्त होते. शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. आपल्याला शांती प्रस्थापित होतो. प्रत्येक माणसाला शांतीची अनुभूती येते त्या नामाचं प्रगटीकरण झाल्यावर. नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परत्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. काय सांगतात? नामाचा महिमा थोर. नामाचा सगळ्यात महिमा थोर आहे. सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर भगवंताचं नाम. म्हणून इथं लिहिले नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर आणि परत्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता. आणि आपल्या त्रैलोक्य धरणारा म्हणजे तिन्ही लोकांना धारण करणारा जो परमात्मा आहे, तो परात्पर परमेश्वर, तो परीच्या पलीकडे असा अनुभव येतो.
परात्पर परमेश्वर म्हणजे परीच्याही पलीकडे असलेला परमात्मा आपल्याला अनुभवायला येतो. ऐसा नामाचा वैमा वेद शिनला झाली सीमा. काय लिहिलंय? नामाचा महिमा आहे की वेदांनाही कळला नाही तो, पण प्रत्येक साधकाला प्रत्येक संताला नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता असा अनुभव येतो की तिन्ही लोकांना धारण करणारा जो परमेश्वर आहे तो परेच्या पलीकडे आहे. उपासना कुठून चालू होते? मूलाधारपासून उपासना चालू व्हायला पाहिजे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर अशी उपासना चालू झाल्यानंतर त्या परेच्या पलीकडे असलेला परमात्मा आपल्या वैखरीतून जे काही शब्द निघेल तो परेच्या पलीकडे असलेला परमात्माच आपल्याकडनं बोलून घेतो असा भाव साधकाचा तयार होतो, प्रत्यक्ष तयार होतो. आणि मग नंतर अनुभव काय तो? संत रामदास सांगतात, आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे आत्मविन. म्हणजे आत्म्याविन आत्मा नसेल तर कसा आत्माराम सगळीकडे भरलेला आहे. आत्माराम चहूकडे म्हणजे प्रत्यक्ष आत्मा आहे तो आराम रूपाने आहे, पण तो चारही दिशेला आहे. चारही दिशेला आत्माराम भरलेला आहे. आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे. लोक इकडे तिकडे फिरतात. त्या आत्म्याच्या तत्वावर, आत्म्याच्या शक्तीवर लोक इकडे तिकडे फिरतात आणि त्यालाच लोक विसरलेले आहेत. शक्ती कोणाची आहे? आत्म्याचीच शक्ती आहे. मी सांगितलं की ना, वन इन ऑल, ऑल इन वन. एकच सर्वामध्ये आहे आणि सगळ्यांना चालवणारा तो एकच आहे. पण एकाचीच ओळख लोकांना नाही आहे आणि त्या एकाची ओळख घेण्यासाठी सगळे शास्त्र आहेत, पण त्याची ओळख कोणी घेतच नाही. जे ज्यांनी दिलंय ते करत बसतात, पण शोधत नाही ना. म्हणून जेही शोधिला तयासीच सापडला. जेही शोधून पाहिला तयासीचा अर्थ सापडला. त्याचा अर्थ कुठे आहे? अर्थ आपल्या आतमध्ये आहे. म्हणून अर्थाविन पोथी नाकाविन मोती. काय लिहिलंय? अर्थाविन पोथी आणि नाकाविन मोती. अर्थ नसेल आपल्याला जमत वाङ्मयांचा तर वाचून फायदा नाही. अर्थाविन पोथी वाचून काय वाचून काम फायदा तिचा? नुसतंच आपण वाचलं आणि आपल्याला त्याचा अर्थच नाही कळला तर आपल्या जीवनाला अर्थ आहे का? आपला जीवन निरर्थक होईल. म्हणून ही सगळी मेहनत जी चाललेली आहे तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोचवण्याची, ती का चाललेली आहे हे प्रत्येकाने हे समजून घ्या, समजलं पाहिजे. कारण आत्माराम चहूकडे आत्मारामच सगळीकडे भरलेला आहे आणि त्याचीच ओळख ना आपल्याला. लोक वावडे जिकडे तिकडे. लोक इकडे तिकडे धावतात. इकडे जा, ह्या तीर्थाला जा, हे करा, हवन करा, यज्ञ करा, अमुक करा, तमुक करा, सगळं चाललंय. देह पडे मृत्यू घडे आत्मविन. बघा सरळ वेळ आहे की नाही? आपला देह खाली पडतो कधी? आत्मा निघून गेला तर. आपल्यातला अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर देह काय करतो? ताबडतोब निघून जातो. एक सेकंद पण थांबत नाही. एक सेकंद पण तो थांबू शकत नाही आणि त्याला थांबायला वेळच नाही, कारण आत्मा हाच आपला ईश्वर आहे. तो आपल्याला सोडून गेला म्हणून देह पडता म्हणती मढे, आणि मढे असं करतो तर घडे, हे कदापि न घडे. देह पडता म्हणती मढे, देह खाली पडला की मढे, मिळाला माणूस. मढे असं कर्तृत्व घडे. आता मढ काय करेल का? अरे मग कोण असतं ना आपल्याला सगळं काय जे काय आपल्याला आपण भोग घेतो, आपण सत्तेवर सत्ता धारण करतो, सत्तेचा फायदा घेतो, घरदार बनवतो, बायका मुलांसहित राहतो. आपण कोण आहे आपला तो चालवणारा? आणि त्याची ओळख नाही आपल्याला. आपण किती अभागी आहोत नाही का? अभाग्या नरा पामरा हे कळे ना. आपण अभागी आहोत सगळे. प्रत्येक माणूस हा अभागी आहे. त्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घ्या. तोच आपला ईश्वर आहे आणि त्याला सोडून आपण सगळं करतो. आणि ते कळण्यासाठी आपल्याला गुरु अंजन विना ते दिसेना. गुरुचं अंजन लागतो. गुरु अंजन काय आहे तर सद्गुरु कृपा, हेच गुरु अंजन आहे.
आणि तीच गुरु किल्ली आहे. सद्गुरु कृपा तीच गुरु किल्ली आहे. म्हणून काही केलं नाही तरी चालेल, पण गुरुला शरण जा. गुरूंकडून हे ज्ञान घ्या. गुरुची कृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला काही कमी पडणार नाही. वाचणं म्हणजे आता काय, आम्ही किती वेळा बोलणार हे परत परत. आत्माराम चौकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे आत्म्याविना. म्हणून आत्मा नसेल तर गेले धनाचे, गेले बळाचे, गेले कुळाचे कुळवंत राजे. धनाचे होते, खूप पैसा होता, ते पण गेले. त्यांच्यातला आत्मा गेला, संपला. गेले बळाचे, खूप शक्ती होती त्यांच्याकडे, शक्तिशाली माणसं होती, ती पण गेली. गेले कुळाचे कुळवंत राजे. बघा, कुळाचे कुळवंत राजे पण जातात. आत्मा आहे तोपर्यंत चाललंय हो. आत्माराम निघून गेला तर सगळं संपला. म्हणून मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत. काय सांगतात? मृत्यू असं समजत नाही की संत याला घेऊन कसा जाऊ. मृत्यू असं समजत नाही की हा महंत याला घेऊन कसा जाऊ. मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. भगवंताचे अवतार होते, ते पण गेले. मग कोण असताना ते अवतार होते? कोण असताना ते देव होते? तो अंतरीचा अंतरात्मा असताना ते अवतार होते. जेवढे आपण ज्यांना देव समजतो त्या सगळ्यांकडं तो अंतरीचा अंतरात्मा होता. तोपर्यंत त्यांचा देह होता. त्यांचा अंतरीचा अंतरात्मा त्यांना सोडून गेला, गेले निघून ते. म्हणून गेले धनाचे, गेले कुळाचे, गेले बलाचे, गेले कुळाचे कुळवंत राजे. परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. काय सांगतात रामदास स्वामी? गेले धनाचे, गेले बलाचे, गेले कुळाचे कुळवंत राजे. परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. जे आपल्या आत्मस्वरूपाशी राहिले, एकरूप झाले. आणि जे आत्मज्ञानी झाले, जे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले, तेच राहिले. त्यांचंच नाव राहिलं सूर्यचंद्र असेपर्यंत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नाथ महाराज, रामदास स्वामी, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहिलं. मीराबाई, जनाबाई, जेवढे संत, सेना नावी आहे, देवेकर बाबा आहे, पांडुरंग देवेकर बाबा आहे, श्रीपाद बाबा आहे, रामदास बाबा आहे, जेवढे आत्तापर्यंत संत आले ते सगळे संत राहतील. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी. काय सांगतात? की एक जीवात्मा आहे, जीवाला चालवणारा शिवात्मा आहे, आणि शिवाला चालवणारा परमात्मा आहे, आणि जगदात्मा आहे, जगाला चालवणारा जगदात्मा आहे, विश्वाला चालवणारा विश्वात्मा आहे, पण गुप्त आत्मा आहे. कसा आहे तो? गुप्त रूपाने आहे. आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी. आत्मा आहे, अंतरात्मा आहे, सूक्ष्मात्मा आहे. तो कसा आहे? देव, दानव, मानवी. देवामध्ये पण तोच होता, मानवामध्ये पण तोच आहे, आणि दानवामध्ये सगळ्यांना चालवणारा एकच आहे. म्हणून मी नेहमीच म्हणतो की नाही, एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा, विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. एकच आत्मा बरं का. आत्मा वेगळा नाही. सगळ्यांना चालवणारा सर्वा घटी राम, देहादेही एक. सगळ्यांना चालवणारा एकच अंतरीचा अंतरात्मा आहे. पण आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचे अंश आहोत. मग जिथून आपण आलोय तिथं आपल्याला जावं लागेल. तिथं गेल्यानंतर आपल्याला काय? आपल्याला मुक्ती आहे. श्रम जाऊन विश्राम पावला चंद्रमावली. याचा अर्थ काय? याचा अर्थ भगवान शंकर आले आणि ज्या आत्मतत्वातून आले, ज्या आत्मतत्वाशी एकरूप झाले, त्या आत्मतत्वामध्ये विलीन झाले. भगवान राम आला, भगवान कृष्ण आला, दत्त महाराज आले, सगळे संत आले. जेथून हे प्रगट आहे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाले फिटे भ्रांती अज्ञानाची. संत रामदास सांगतात, जेथून हे प्रगट आहे, ज्या अंतरीच्या अंतरात्म्यातून हे प्रगट होतं, सगळे संत प्रगट झाले. जेथे जाऊन आटे, आणि ते काय केले? त्या परत आपल्या आत्मतत्वामध्ये गेले, विलीन झाले. जिथून आले तिथून गेले, मूळ स्थानाला गेले. ते ज्ञान झाले या फिटे. ते ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. ते ज्ञान झाले या फिटे भ्रांती अज्ञानाची. आपल्यातला भ्रांत निघून जाईल, आपल्यातला अज्ञान निघून जाईल, आपल्यातला अंधार निघून जाईल. पण आपण मूळ तत्वाला धरलं तर, मूळ तत्व आपलं काय आहे? तर आपला प्रणव ओंकार स्वरूप हाच आपला मूळ तत्व आहे. आणि त्या मूळ तत्वाला प्रगट करण्यासाठी सगळे शास्त्र आपले लिहिलेत.
पण त्या आपल्याला गुरुकृपा लागते, त्यासाठीच गुरुकृपा पाहिजे. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा. बघा, गुप्त आहे तो, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, पण गुप्त स्वरूप दिसतो का आपल्याला? कोणाचा अंतरीचा अंतरात्मा दिसतो का एकमेकाला आपल्याला? नाही दिसत. कसा दिसेल तो आपल्याला? कारण गुप्त आहे तो. समर्थ सांगतात, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा. आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देव, दानव, मानवी, प्रत्येकाच्या ठिकाणी तोच आहे. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंक्ती गती. सगळे मार्ग त्याच्यावरती चालतात. अवतार पंक्ती गती. अवतार धरून जे काय आले, जे काय अवतार धरून देव आले, जे काय अवतार धरून संत महात्मे आले, आत्म्याकरता होती जाती ब्रह्मादिक. आणि जे काय ब्रह्मा विष्णू महेश आले, आपण ज्यांना देव म्हणतो, ते पण कसे आले? तर अंतरीचा अंतरात्म्यावरतीच ते आले. म्हणजे अंतरीचा अंतरात्मा हा मूळ काय आहे? तर मूळ सगळ्यांचा काय? मूळ आहे सगळ्यांचा. आणि त्या मुळाकडे कोणी जात नाही, आणि म्हणून आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. त्या नामाशी कोणी एकरूप होत नाही, आणि म्हणून आपल्याला परत जन्माला या, परत आपल्याला मरावं लागतं. जन्माला येणं आणि मरणं हेच चक्र चालू आहे. का उदय असतो अपयशी, हे अखंडित होत जात जैसे, जन्म मरण तसे अनिवार्य. ज्ञानवरा सांगतात, उदय असतो अपयशी. जसा सूर्य उगवतो, मावळतो, सूर्य उगवतो, हे चालूच आहे. उगवणं, मावळणं, उगवणं, मावळणं. तसं जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं, मरणं. हे आपल्याला कधी चुकवता येईल? तर तेच सांगतात इथे, जोपर्यंत आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप होऊन त्या स्वरूपाशी, त्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप होऊन त्याच्यामध्ये विलीन होत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येणार नाही. आणि तो कसा आहे त्याने सांगितले बघा. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंक्ती गती, आत्म्याकरता होत जाती ब्रह्मादिक. ब्रह्म विष्णू महेश आले, म्हणून ब्रह्म विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने करून. बघा समर्थ काय सांगतात, ब्रह्म विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर. मग ब्रह्म विष्णू महेशाला कोणी निर्माण केलं? तर त्या अंतरीच्या अंतरात्म्यानेच त्यांना निर्माण केलेलं आहे. म्हणजे आत्म्यानेच त्यांना, आत्मारामानेच त्यांना निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ब्रह्म विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर. ब्रह्म विष्णू महेशांना ज्याने निर्माण केलं, तो अंतरीचा अंतरात्मा, तो सगळ्यात थोर आहे, तो सगळ्यात मोठा आहे, तो सगळ्यात मोठा देव आहे. ब्रह्म विष्णू हर, त्याशी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने करून. तू परमेश्वर, त्याला ओळखा. अनेक प्रकारचे प्रयत्न करा, आपला जीव गहाण ठेवा, जीव वेचून टाका आपला, पण त्या अंतरीच्या अंतरात्म्याला ओळखा. कारण तो देव ठाई पडेना, तरी जन्मयातना चुकेना. सत्वार खाली सत्वार जीवनाना होणे लागे, समर्थ रामदास सांगतात. तो देव ठाई पडेना, त्या देवाची ओळख घ्या सांगतात. बघा किती खोल ज्ञान आहे. आणि कोणाला कळेल सांगा मला. एक आपल्याकडे अनुग्रह नसेल, एक प्रबोधाचं चिंतन नसेल, हे उच्च लेवलचं ज्ञान कोणाला कळेल सांगा तुम्ही. आणि म्हणून आम्ही एखाद्या ठिकाणी चांगलं जर बोललं तर लोकांच्या डोक्यावरून जातो, कळत नाही का? कसं कळेल मला सांगा ना तुम्ही. ध्यान नाही, ज्ञान नाही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश नाही, ब्रह्म काय आहे हे कोणालाच कळत नाही. जोपर्यंत आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होत नाही, तोपर्यंत ह्या ज्ञानाची कोणालाच अनुभूती येणार नाही. आणि अनुभव नाही तर म्हणून ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर, तो ओळखावा परमेश्वर, नाना यत्ने करून. तो देव आपल्याला ओळखता यायला पाहिजे. तो देव ठाई पडेना, तरी जन्म यातना चुकेना. त्या देवाची ओळख आपण घेत नाही, त्याच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा चुकणार नाही. तो देव ठाई पडेना, तरी जन्म यातना चुकेना. सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे. अंडज स्वेदज जारज उद्भिद, या चारी खाणींमध्ये आपल्याला जावं लागेल प्रत्येक जीवाला. जर आपल्याला आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख झाली नाही, तर चारी खाणीमध्ये आपल्याला जावं लागेल. जन्ममरणाचा फेरा कोणाला चुकवता येणार नाही. असं संत रामदासांनी लिहिलं बघा, मी सांगत नाही. नाही तर लोक म्हणतात बाबू महाराज काय सांगतात, हेच समर्थाने लिहिलं आहे.
बाबुलनाथ महाराज जे सांगत नाही, जे लिहिलंय दासबोधामध्ये ते तुम्हाला मी सांगतो. नाही तर जे काही लोक असतात ज्यांच्याकडे अनुग्रह नाही, प्रबोध नाही, जे ध्यान करत नाही, त्यांना राग येतो याच्याबद्दल बोलल्यावर. म्हणजे खरं बोललं तर आपल्या आईला पण राग येतो. खरं बोलणं चुकीचं आहे का मला सांगा? म्हणजे खरं ज्ञान आहे ते आपल्याला देणारा माणूस मिळाला पाहिजे. आणि ते आम्हाला पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा भेटले आणि म्हणून आम्हाला हे ज्ञान झालं. आमच्याकडे पण हे नव्हतं. तो देव ठाई पडेना तरी जन्म यातना चुकेना, सत्वार खानी सत्वार जीवनाना होणं लागे, जडाचे मुळ ते चंचल, चंचलाचे मुळ ते निश्चल, निश्चलाशी नाही मुळ बरे पहा. म्हणून समर्थ रामदास सांगतात तुम्हाला निश्चल व्हावा लागेल. तुम्ही जडात सूक्ष्म व्हा. त्या ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही सूक्ष्म होता. संपूर्ण देहाचा निराश होतो. जडाचे मुळ तर चंचल. बघा आपण जड आहोत का, तर आपण चंचल आहोत. मग आपल्याला निश्चल व्हायला सांगितले. आणि निश्चलाचा मंत्र कोणता आहे, नाम आहे, तर तो प्रबोध आहे. तो प्रबोधाच्या चिंतनातून आपण निश्चल होतो की जो मंत्र भगवान शंकराने जपला, जो मंत्र नवनाथाने जपला, जे नाम भगवान शंकराने जपलं, जे नाम दत्त महाराजांनी जपलं, नारायण जालवणकर, लक्ष्मण, बल, भीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, नारायण बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर, सगळ्यांनी हेच तो नाम जपलेला आहे. आणि या प्रत्येक सिद्धाला त्या नामाचा स्पर्श, आणि तो स्पर्श आपल्यापर्यंत येतो. आणि हे सगळ्यात उत्तम ज्ञान आहे, सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि याच्यासाठी गुरुला शरण जायला पाहिजे. जर आपण हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवता येणार नाही. असं संत रामदासाने लिहिले बरं का, मी बोलत नाही, लक्षात घ्या. नाहीतर काय सांगतात बाबुलनाथ महाराज, काय पण सांगतोय, हे समर्थ रामदासाने लिहिलं आहे. तुम्हाला पडताळून बघायचं असेल तर माझ्याकडे तुम्हाला पुरावा देईन. हे पुराव्यानिशी बोलतो आम्ही. अनुभूती आणि पुरावा, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रीय प्रचिती, शास्त्र प्रचिती, ह्या तिन्ही प्रचित्या जिथे एकवटले जातात त्याला ज्ञान म्हणतात. आणि तो ज्ञान आमचे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा आम्हाला देऊन गेले. आणि त्याची आम्हाला अनुभूती आली म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगायला आलो. नाही तर आम्हालाही माहीत नव्हतं. पण आम्हाला त्यांनी गुरु अंजन काय केलं, त्याने गुरु कृपा केली. आणि गुरुच्या कृपेच्या माध्यमातून हे ज्ञान तुम्हाला मी सांगतो. तो कसा आहे तर नाद रूपे, ज्योतिरूपे, साक्षी रूपे, सत्ता रूपे, चैतन्य रूपे, स्वस्वरूप आणि द्रष्टा रूप जाणीजे. आता तो कसा अनुभवायला येतो आपल्या आतमध्ये, की जो निर्गुण निराकार आहे भगवंत, तो कसा अनुभवायला येतो त्याच्याबद्दल समर्थांनी इथे स्पष्टता दिलेली आहे. तो कसा आहे, नादरूप आहे, ज्योतिरूप आहे. बघा आपण आता एकनाथी भागवत वाचतो, त्याच्यामध्ये नाद ब्रह्म आहे. 21 अध्यायामध्ये 17व्या श्लोकामध्ये नाद ब्रह्म तो आपल्याला कसा प्रगट होतो तो दाखवले नाथांनी आपल्याला. तो नादरूप आहे, तो ज्योतिरूप आहे. ज्ञानोबाराने सांगितलंय ज्योतिरूप आहे. लिहिले की नाही, विश्वाचे त्यार्थ माझ्या मनी प्रगटले, अवघेची झाले देह ब्रह्म. बघा संपूर्ण देहच ब्रह्मरूप होतो. संतांची प्रमाण घ्या आणि अनुभूती घ्या. संतांना आलेली अनुभूती तशीच्या तशी आपल्याला यायला पाहिजे, तरच आपला जन्ममरणाचा फेरा चुकणार आहे. आणि तो कसा आहे, सत्ता रूपे, ज्योतिरूपे, साक्षी रूपे. साक्ष भावना हा तो आपल्याकडे आहे, प्रत्यक्ष आपल्याकडे नाही बरं का. जसा सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो एकाच जागेवर आहे, तसा परमात्मा एकच आहे आणि साक्षी रूपाने आहे. सत्ता रूपे कसा आहे, सत्ता आहे त्याची आपल्या शरीरावर आहे, संपूर्ण ब्रह्मांडावर त्याची सत्ता आहे. आणि चैतन्य रूपे, प्रत्येकाच्या शरीरामध्ये चैतन्य रूपामध्ये तो आहे, स्वस्वरूप आहे. आणि ते आपलं स्वरूप, स्वतःचं स्वरूप आहे. द्रष्टा रूप जाणीजे, कसा आहे तो, द्रष्टा रूपाने आपल्याकडे आहे. आपली झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देव